भीमा नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचवण्यात यश आले आहे। परिसरातील नागरिकांच्या मदतीने वाहून चाललेल्या इसमाला लांब दोराच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले। चाकण ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी संबंधित इसमाला दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। संबंधित व्यक्ती यशवंत भिकाजी जयराम असे नाव सांगत असून पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता संबंधित व्यक्ती स्वतःचे नाव वेगवेगळे सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले। सध्या भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे चाकसमान जलाशयाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने नदी पात्रात 22,600 क्युसेसने पाणी भीमेच्या पात्रात सोडले असून नदी ही दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। मात्र शनिवारी दुपारच्या सुमारास शेल पिंपळगाव जवळील शेलगाव तालुका खेड येथे भीमा व भामा नदीच्या संगमावर एक व्यक्ती वाहून जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले। त्यानंतर येथील नागरिकांनी या व्यक्तीला वाचवण्यासाठी तातडीची मदत करत दोर नदीपात्रात सोडला आणि त्या दोराच्या साहाय्याने या व्यक्तीला बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले। संबंधित व्यक्तीला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर डॉक्टरांच्या मदतीने उपचार सुरू आहेत। या इसमाची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे। पोलिसांनी संबंधित इसमाकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी केली, मात्र स्वतःचे नाव संबंधित व्यक्ती स्पष्टपणे सांगू शकत नसल्याने व गावाचा पत्ता केवळ बार्शी फाटा असे सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले।